गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण आपल्या थेरीमधला एक इम्पॉर्टंट डेरिवेशन स्टडी करणार आहोत. हे डेरिवेशन थेरीमध्ये 5 मार्क्ससाठी विचारतात. तर प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस मॉलिक्यूल हे डेरिवेशन आपल्याला स्टडी करायचं आहे. आता बघा, अ कंटेनर आयडियल गॅस इज एन्क्लोज इन अ कंटेनर. ओके. आपण एका कंटेनरमध्ये आयडियल गॅस घेतला आहे. Gas molecules of ideal gas are in random motion. They possess all possible velocities in all possible direction. During random motion, gas molecule collide with wall of container as well as with each other. Due to collision, they exchange momentum with wall of container. ओके, ज्या वेळेला कोलिजन होतात, कोलिजनमध्ये गॅस मॉलिक्यूल असतात, ते वॉलसोबत मोमेंटम एक्सचेंज करतात. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज नथिंग बट फोर्स. आणि हा फोर्स एका पर्टिक्युलर एरियावर म्हणजे वॉलच्या कंटेनरची वॉल आहे त्या वॉलवर ॲक्ट होतो. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस गॅस विल एक्झर्ट प्रेशर. ओके, गॅस कसं प्रेशर एक्झर्ट करतो लक्षात आलं. ज्या वेळेला गॅस मॉलिक्यूल रॅन्डम मोशन परफॉर्म करतात, ड्युरिंग रॅन्डम मोशन दे कोलाइड विथ इच अदर ॲज वेल ॲज विथ द वॉल ऑफ कंटेनर. During these collisions are perfectly elastic collision. As a result of this, gas molecule will exchange momentum with wall of container. Rate of change of momentum is nothing but force. So they exert force on wall of container. Force upon area is nothing but pressure. Therefore they exert pressure on wall of container. मग आता आपल्याला प्रेशर एक्झर्टेडसाठी डेरिवेशन प्रूव्ह करायचं आहे. तर आता बघा, मी पहिल्यांदा डायग्राम ड्रॉ करतो. माझ्याकडे एक क्युबिकल कंटेनर आहे. दिस इज झेड ॲक्सिस, इट इज एक्स ॲक्सिस, आणि हा येतो वाय ॲक्सिस आहे. ओके, दिस क्युबिकल कंटेनर each side has length L. We have a cubical container, side length of each side is L. This cubical container enclose an ideal gas. This is gas molecule. याची velocity आहे सपोज करा C. This velocity is resolved into 3 components. This is Vx, this is Vy, this is Vz. Vx velocity along x axis, Vy velocity along y axis, Vz velocity along z axis. हा गॅस मॉलिक्यूल ट्रॅव्हल झाला, या वॉल सोबत कोलाइड झाला. ओके, गॅस मॉलिक्यूल ट्रॅव्हल झाला, या वॉल सोबत कोलाइड झाला. कोलिजन परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन आहे. सो मॉलिक्यूलची फक्त व्हिलॉसिटी रिव्हर्स झाली. सो आफ्टर कोलिजन दिस इज मायनस Vz, दिस इज मायनस Vx, दिस इज मायनस Vy. ओके, कोलिजन परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन आहे. सो मॉलिक्यूलचा स्पीड कॉन्स्टंट राहील किंवा मॉलिक्यूलच्या व्हिलॉसिटीची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट राहील, फक्त डिरेक्शन काय होईल, चेंज होईल. ओके, तर बघा, स्मॉल एम मास ऑफ each gas molecule, small m mass of each gas molecule, capital N total number of molecules, capital N total number of molecule. Therefore capital M is equal to m into small m into capital N. capital M म्हणजे टोटल मास. टोटल मास म्हणजे मास ऑफ सिंगल गॅस मॉलिक्यूल इंटू टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल. ए इज इक्वल टू एल स्क्वेअर एरिया ऑफ ईच फेस ऑफ क्युबिकल कंटेनर. व्ही व्हॉल्यूम, एल क्यूब, हे झालं व्हॉल्यूम. डेन्सिटी रो इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. देअरफॉर रो इज इक्वल टू एम कॅपिटल एन अपॉन एल क्यूब.
ओके. आता गॅस मॉलिक्यूल आहे, पहिला गॅस मॉलिक्यूल आहे, आता हे गॅस मॉलिक्यूल आहे. दॅट क्युबिकल कंटेनर कंटेन एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स. बरोबर आहे. क्युबिकल कंटेनर कंटेन्स एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स. दिस मॉलिक्यूल possess different velocities in different direction. C1 velocity of first molecule, C2 velocity of second molecule, Cn velocity of last molecule. Each molecule ची velocity, every molecule ची velocity मी रिझॉल्व केली इंटू 3 कंपोनंट along x, vx, along y, vy, along z, vz. So C1 square is equal to येणार v x1 square plus v y1 square plus v z1 square. बरोबर आहे. आपण 11thला असताना रिझोल्युशन ऑफ व्हेक्टर इन 3 डायमेन्शन स्टडी केलं होतं. सो इन 3 डायमेन्शन व्हेक्टर ए ची मॅग्निट्यूड किती असते, √ax स्क्वेअर प्लस ay स्क्वेअर प्लस az स्क्वेअर. मग व्हिलॉसिटी सी आहे, मग सी इज इक्वल टू काय येणार, √vx स्क्वेअर प्लस vy स्क्वेअर प्लस vz स्क्वेअर. मग इकडं स्क्वेअर केलाय. आता vx1 म्हणजे काय, व्हिलॉसिटी ऑफ फर्स्ट मॉलिक्यूल अलॉंग एक्स ॲक्सिस. vy1 म्हणजे काय, व्हिलॉसिटी ऑफ फर्स्ट मॉलिक्यूल अलॉंग वाय ॲक्सिस. vz1 म्हणजे काय, व्हिलॉसिटी ऑफ फर्स्ट मॉलिक्यूल अलॉंग झेड ॲक्सिस. C2 स्क्वेअर इज इक्वल टू vx2 स्क्वेअर प्लस vy2 स्क्वेअर प्लस vz2 स्क्वेअर. बरोबर आहे. सिमिलरली velocity of last molecule Cn square is equal to आलं vxn square plus vyn square plus vzn square. velocity of last molecule. आता डायग्राम बघा. मी फर्स्ट मॉलिक्यूल कन्सिडर केलाय. हा मॉलिक्यूल ट्रॅव्हल करतोय पॅरलल टू एक्स ॲक्सिस अँड इट इज गोइंग टू कोलाइड विथ सरफेस ABCD which is perpendicular to x axis. So we are going to consider motion of first molecule. First molecule is traveling with velocity vx along positive direction of x axis and it will collide with surface ABCD perpendicular to the x axis. So initial momentum of first molecule. इनिशियल मोमेंटम. बरोबर आहे. आता मोमेंटम म्हणजे मास इंटू व्हिलॉसिटी. सो फर्स्ट मॉलिक्यूल आहे त्याचं मास आहे m आणि त्याची व्हिलॉसिटी किती आहे vx1. सो इनिशियल मोमेंटम आला m इंटू vx1. आता हा मॉलिक्यूल इथे कोलाइड झाला. आफ्टर कोलिजन तो पुन्हा रिव्हर्स डिरेक्शनला ट्रॅव्हल करतोय. सो आफ्टर कोलिजन त्याची व्हिलॉसिटी किती आली -vx. सो मोमेंटम आफ्टर कोलिजन, फायनल मोमेंटम आफ्टर कोलिजन किती आला -m vx1. बरोबर आहे. मायनस साईन इंडिकेट काय करते की मॉलिक्यूलची डिरेक्शन ऑफ मोशन काय झाले, रिव्हर्स झाले. बरोबर आहे. सो चेंज इन मोमेंटम, चेंज इन मोमेंटम ड्युरिंग ईच कोलिजन. फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. सो हे आलं -m vx1 -m vx1. सो हे आलं -2m vx1. सो फर्स्ट मॉलिक्यूल वॉलसोबत कोलाइड झाला. ड्यू टू कोलिजन त्याचा मोमेंटम कितीनं चेंज झाला 2m vx1. दिस इज चेंज इन मोमेंटम. मायनस साईन इंडिकेट करत आहे मॉलिक्यूल लुजेस इट्स मोमेंटम ड्यू टू कोलिजन. कळलं. मी काय काय केलं बघा. मी पहिल्यांदा मॉलिक्यूलचा एक मॉलिक्यूल कन्सिडर केला हुज मास इज m विच इज ट्रॅव्हलिंग पॅरलल टू एक्स ॲक्सिस विथ व्हिलॉसिटी vx1. आपण पहिला मॉलिक्यूल कन्सिडर केलाय. फर्स्ट मॉलिक्यूलची व्हिलॉसिटी किती आहे vx1 आहे. सो पहिल्या मॉलिक्यूलचा इनिशियल मोमेंटम आला m vx1. कोलिजन झाल्यानंतर त्याची डिरेक्शन ऑफ मोशन रिव्हर्स झाली. सो तो आता
रिव्हर्स डिरेक्शनला ट्रॅव्हल करतोय, तो आता ट्रॅव्हल करतोय अलॉंग निगेटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. सो फायनल मोमेंटम किंवा मोमेंटम आफ्टर कोलिजन किती आला? -Vx1. सो चेंज इन मोमेंटम, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम, चेंज इन मोमेंटम आला -2mVx1. मायनस साईन इंडिकेट करतं ड्यू टू कोलिजन मॉलिक्यूल लुजेस इट्स मोमेंटम. अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम ऑफ सिस्टम ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. बरोबर आहे. मोमेंटम हा कायम कसा असतो? कॉन्झर्व असतो. मोमेंटम ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. याचा अर्थ मॉलिक्यूलनं मोमेंटम जर लूज केला असेल तर तेवढाच मोमेंटम ह्या वॉलनं गेन केलेला असणार आहे. सो इन इच कोलिजन वॉल गेन्स मोमेंटम +2mVx1. लक्षात आलं? Collision is perfectly elastic collision. So in each collision, momentum gained by wall it is 2mVx1. ओके. आता बघा डायग्राम बघा. In between two successive collision with each surface, in between two successive collision with a given surface, मॉलिक्यूलनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स 2l असणार आहे. आता बघा, हा मॉलिक्यूल या सरफेसला कोलाईड झाला, तो परत मागे गेला, डिस्टन्स ट्रॅव्हल किती असेल? एल. तो पुन्हा आला आणि या सरफेसला कोलाईड झाला, सो डिस्टन्स ट्रॅव्हल पुन्हा किती झालं? एल. म्हणजे इन बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन विथ सेम सरफेस डिस्टन्स ट्रॅव्हल बाय मॉलिक्यूल इज 2l. Therefore, time interval between two successive collision, it is nothing but distance travel divided by velocity. So distance traveled आलं 2l आणि पहिल्या मॉलिक्यूलची व्हेलॉसिटी किती आली? Vx1. सो टाइम टेकन बाय फर्स्ट मॉलिक्यूल इन बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन विथ सरफेस ABCD ते आलं 2l/Vx1. F1 is force exerted by first molecule. So F1 is nothing but change in momentum of wall, change in momentum of wall divided by time taken. बरोबर आहे. F1 is force exerted by first molecule on the wall of container. Therefore, F1 is nothing but rate of change of momentum. Change in momentum per unit change in time. मग change in momentum किती आहे? 2mVx1 divided by हे आलं 2l/Vx1. 2 कॅन्सल झालं, सो F1 आलं mVx1 square upon L. So this is force exerted by first molecule on the wall of container. Similarly, force exerted by second molecule on wall of container किती येणार? mVx2 square upon L. Force exerted by third molecule on a wall of container ते किती येणार? mVx3 square upon L. Force exerted by last molecule on wall of container येणार mVxn square upon L. बरोबर आहे. सो resultant force exerted by all molecule traveling parallel to x axis, Fx is equal to हे आलं F1 plus F2 up to Fn. Force exerted by all molecule traveling parallel to x axis म्हणजे हे आलं mVx1 square upon L plus mVx2 square upon L plus mVxn square upon L. बरोबर आहे. Therefore, force exerted by first all molecule traveling parallel to x axis, Fx is equal to हे आलं m/L into Vx1 square plus Vx2 square up to Vxn square. Force exerted by all molecule traveling parallel to x axis.
सिमिलरली फोर्स एक्झर्टेड बाय ऑल मॉलिक्यूल ट्रॅव्हलिंग पॅरलल टू वाय ॲक्सिस किती येणार एम अपॉन एल. हे आलं व्ही वाय वन स्क्वेअर प्लस व्ही वाय टू स्क्वेअर अप टू व्ही वाय एन स्क्वेअर. बरोबर आहे. फोर्स एक्झर्टेड बाय ऑल मॉलिक्यूल ट्रॅव्हलिंग पॅरलल टू वाय ॲक्सिस. एफ झेड फोर्स एक्झर्टेड बाय ऑल मॉलिक्यूल ट्रॅव्हलिंग पॅरलल टू झेड ॲक्सिस. मग हे आलं एम अपॉन एल व्ही झेड वन स्क्वेअर प्लस व्ही झेड टू स्क्वेअर प्लस डॅश 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 व्ही झेड एन स्क्वेअर. बरोबर आहे. व्हिलॉसिटी अलॉंग एक्स किती आहे व्ही एक्स आहे. व्हिलॉसिटी अलॉंग वाय व्ही वाय आहे. व्हिलॉसिटी अलॉंग झेड व्ही झेड आहे. फर्स्ट मॉलिक्यूल आहे त्याची व्हिलॉसिटी अलॉंग एक्स किती आहे व्ही एक्स वन आहे. व्हिलॉसिटी ऑफ फर्स्ट मॉलिक्यूल अलॉंग वाय ॲक्सिस व्ही वाय वन आहे. व्हिलॉसिटी ऑफ फर्स्ट मॉलिक्यूल अलॉंग झेड ॲक्सिस व्ही झेड वन आहे. व्हिलॉसिटी ऑफ सेकंड मॉलिक्यूल अलॉंग एक्स ॲक्सिस व्ही एक्स टू आहे. velocity of second molecule along y axis vy2 आहे. velocity of second molecule along z axis vz2 आहे. तसं लास्ट मॉलिक्यूल असेल त्याची velocity along x किती आहे vxn. velocity along y किती आहे vyn. velocity along z किती आहे vzn. मग त्याच्यावरनं मी काय केलं फोर्स एक्झर्टेड बाय फर्स्ट ऑल मॉलिक्यूल ट्रॅव्हलिंग पॅरलल टू एक्स ॲक्सिस फाइंड केलं. फोर्स एक्झर्टेड बाय ऑल मॉलिक्यूल ट्रॅव्हलिंग पॅरलल टू वाय ॲक्सिस फाइंड केलं. फोर्स एक्झर्टेड बाय ऑल मॉलिक्यूल ट्रॅव्हलिंग पॅरलल टू झेड ॲक्सिस फाइंड केलं. मग मला एफ एक्स मिळालं एफ वाय मिळालं एफ झेड मिळालं. दिस इज फोर्स एक्झर्टेड बाय ऑल मॉलिक्यूल ट्रॅव्हलिंग पॅरलल टू एक्स ॲक्सिस. फोर्स एक्झर्टेड बाय ऑल मॉलिक्यूल ट्रॅव्हलिंग पॅरलल टू वाय ॲक्सिस. फोर्स एक्झर्टेड बाय ऑल मॉलिक्यूल ट्रॅव्हलिंग पॅरलल टू झेड ॲक्सिस. आता बघा प्रेशर is nothing but force upon area. Therefore, pressure exerted by all molecule traveling parallel to x-axis. Force exerted by all molecule traveling parallel to x-axis. Px is equal to Fx upon A Fx upon हे आलं L square area of cross section of क्युबिकल कंटेनर किती आहे एल स्क्वेअर आहे. सो पी एक्स इज इक्वल टू एफ एक्स अपॉन ए. मग हे आलं एफ एक्स अपॉन एल स्क्वेअर. मग पी एक्स इज इक्वल टू एफ एक्स किती आहे एम अपॉन एल व्ही एक्स वन स्क्वेअर प्लस व्ही एक्स टू स्क्वेअर प्लस व्ही एक्स एन स्क्वेअर अपॉन एल स्क्वेअर. सो पी एक्स इज इक्वल टू मला मिळालं एम अपॉन एल क्यूब. बरोबर आहे. एम अपॉन एल क्यूब इंटू हे आलं व्ही एक्स वन स्क्वेअर प्लस व्ही एक्स टू स्क्वेअर प्लस डॅश 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 व्ही एक्स एन स्क्वेअर. Pressure exerted by all molecule traveling parallel to x-axis and collide with surface perpendicular to the x-axis. मी पुन्हा एकदा डायग्राम दाखवतो. हे बघा हा डायग्राम बघा. हा जो सरफेस ABCD आहे या ABCD वर ऑल मॉलिक्यूलने एक्झर्ट केलेलं प्रेशर विच आर ट्रॅव्हलिंग पॅरलल टू एक्स ॲक्सिस. तर ते किती आलं एम अपॉन एल क्यूब इंटू व्ही एक्स वन स्क्वेअर प्लस व्ही एक्स टू स्क्वेअर plus Vxn square. Okay. Similarly, pressure exerted by all molecule traveling parallel to y-axis and collide on surface perpendicular to the y. ते येणार m upon l cube into हे आलं Vy1 square plus Vy2 square plus dash 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 V yn square. Pressure exerted by all molecule traveling parallel to y axis. Similarly, pressure exerted by all molecule
ट्रॅव्हलिंग पॅरलल टू झेड ॲक्सिस, हे आलं एम अपॉन एल क्यूब इंटू व्ही झेड वन स्क्वेअर प्लस व्ही झेड टू स्क्वेअर प्लस डॅश 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 व्ही झेड एन स्क्वेअर. आता आपण जर एन नंबर ऑफ मॉलिक्यूल घेतले तर ऑन एन ॲव्हरेज 1/3 1/3 मॉलिक्यूल असणार जे ट्रॅव्हल करतील अलॉंग पॅरलल डिरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस, पॅरलल टू एक्स ॲक्सिस. 1/3 मॉलिक्यूल ट्रॅव्हल करतील पॅरलल टू वाय ॲक्सिस अँड 1/3 मॉलिक्यूल ट्रॅव्हल करतील पॅरलल टू झेड ॲक्सिस. देअरफॉर ॲव्हरेज प्रेशर P इज इक्वल टू Px प्लस Py प्लस Pz अपॉन 3. ॲव्हरेज प्रेशर एक्झर्टेड. मी काय म्हणतोय बघा, एन नंबर ऑफ मॉलिक्यूल कन्सिडर केले तर ऑन एन ॲव्हरेज n/3 नंबर ऑफ मॉलिक्यूल असतील ते ट्रॅव्हल करतील पॅरलल टू एक्स, n/3 मॉलिक्यूल ट्रॅव्हल करतील पॅरलल टू वाय आणि n/3 मॉलिक्यूल ट्रॅव्हल करतील पॅरलल टू झेड ॲक्सिस. बरोबर आहे. देअरफॉर ॲव्हरेज प्रेशर एक्झर्टेड इज आलं Px प्लस Py प्लस Pz अपॉन 3. म्हणजे हे आलं m अपॉन 3L क्यूब इंटू Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस डॅश 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 Vxn स्क्वेअर प्लस हे आलं Vy1 स्क्वेअर प्लस Vy2 स्क्वेअर प्लस डॅश 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 Vyn स्क्वेअर प्लस Vz1 स्क्वेअर प्लस Vz2 स्क्वेअर प्लस डॅश 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 Vzn स्क्वेअर. आता मध्ये प्लस साईन आहे त्यामुळे टर्म्सना मी रिअरेंज करतो. मग हे आलं P इज इक्वल टू m अपॉन 3L क्यूब इंटू Vx1 स्क्वेअर प्लस Vy1 स्क्वेअर प्लस Vz1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस Vy2 स्क्वेअर प्लस Vz2 स्क्वेअर प्लस डॅश 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 Vxn स्क्वेअर प्लस Vyn स्क्वेअर प्लस Vzn स्क्वेअर. ओके, मी टर्म्सना रिअरेंज केलं. आता बघा, Vx1 स्क्वेअर प्लस Vy1 स्क्वेअर प्लस Vzn स्क्वेअर, Vx1 स्क्वेअर प्लस Vy1 स्क्वेअर प्लस Vz1 स्क्वेअर म्हणजे काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. हे बघा, हे C1 स्क्वेअर आहे. Vx2 स्क्वेअर प्लस Vy2 स्क्वेअर प्लस Vz2 स्क्वेअर म्हणजे हे C2 स्क्वेअर आहे. तर Vxn स्क्वेअर प्लस Vyn स्क्वेअर प्लस Vzn स्क्वेअर म्हणजे कोण आहे? Cn स्क्वेअर आहे. कळलं का? मग ही टर्म म्हणजे C1 आहे, C1 स्क्वेअर आहे. ही टर्म म्हणजे C2 स्क्वेअर आहे. तर ही टर्म म्हणजे Cn स्क्वेअर आहे. मग मला मिळालं P इज इक्वल टू m अपॉन 3L क्यूब, हे आलं C1 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर प्लस डॅश 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 Cn स्क्वेअर. इक्वेशन नंबर 1. ओके, आता बघा, CRMS is RMS velocity. Then according to formula, RMS velocity is nothing but C1 square plus C2 square plus Cn square divided by n, squaring on both sides. C square RMS is equal to C1 square plus C2 square plus dash 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 Cn square upon n. Therefore, n into C square RMS
इज इक्वल टू C1 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर प्लस डॅश 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 CN स्क्वेअर. मग इक्वेशन नंबर 1 त्यातला हा ब्रॅकेट आहे, त्या ब्रॅकेटची व्हॅल्यू किती आली? N इंटू C स्क्वेअर RMS आली. बरोबर आहे. ब्रॅकेटची व्हॅल्यू किती आली? N इंटू C स्क्वेअर RMS आली. मग आता ती व्हॅल्यू पुट करतो. देअरफॉर P इज इक्वल टू M अपॉन 3L क्यूब आणि तो ब्रॅकेट काय आला? N C स्क्वेअर RMS. सो P इज इक्वल टू हे आलं N इंटू M अपॉन 3L क्यूब C स्क्वेअर RMS. आता M इंटू N म्हणजे टोटल मास झालं आणि L क्यूब म्हणजे व्हॉल्यूम झालं. मग P इज इक्वल टू हे आलं कॅपिटल M डिवायडेड बाय 3V C स्क्वेअर RMS. M अपॉन V म्हणजे काय? मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे डेन्सिटी. सो P इज इक्वल टू हे आलं रो अपॉन 3 C स्क्वेअर RMS. देअरफॉर प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस मॉलिक्यूल फॉर्म्युला आला 1/3 रो C स्क्वेअर RMS. दिस इज प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस मॉलिक्यूल ऑन वॉल ऑफ कंटेनर. क्लिअर झालं? तर हे आपलं डेरिवेशन. ह्यात रो म्हणजे डेन्सिटी ऑफ गॅस मॉलिक्यूल, C इज RMS व्हेलॉसिटी. मी इथं कसं ॲडजस्ट केलं बघा. M इंटू N याला मी टोटल मास कॅपिटल M पुट केलं आणि L क्यूब म्हणजे व्हॉल्यूम ऑफ कंटेनर. बरोबर आहे. मग L क्यूबला मी V पुट केलं. मग M अपॉन V म्हणजे डेन्सिटी. मग हा फॉर्म्युला मला मिळाला 1/3 रो C स्क्वेअर RMS. हे डेरिवेशन थोडंसं लेंदी आहे पण अगदी सोपं आहे. आपण पहिल्यांदा काय केलं बघा. आपण पहिल्यांदा फर्स्ट मॉलिक्यूल कन्सिडर केला. ओके. मी स्टार्टपासून डेरिवेशन एकदा समराईज करतोय, नीट लक्ष द्या. आपण काय काय केलं बघा. तर पहिल्यांदा मी फर्स्ट मॉलिक्यूल कन्सिडर केला आणि त्याची मोशन कन्सिडर केली अलॉंग एक्स ॲक्सिस. मी सपोज केलं फर्स्ट मॉलिक्यूल इज ट्रॅव्हलिंग पॅरलल टू एक्स ॲक्सिस. बरोबर आहे. मग त्याच्यावरनं मी त्याचा इनिशियल मोमेंटम फाइंड केला. तो आला MVx1. ज्या वेळेला मॉलिक्यूल सरफेससोबत कोलाईड झाला, कोलिजन नंतर त्याची डिरेक्शन ऑफ मोशन रिव्हर्स झाली. कोलिजन परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन होतं, त्यामुळं कायनेटिक एनर्जीचा लॉस 0 असेल. देअर इज नो लॉस इन स्पीड ऑफ मॉलिक्यूल. फक्त व्हिलॉसिटीची मॅग्निट्यूड तेवढीच राहील पण व्हिलॉसिटीची डिरेक्शन मात्र रिव्हर्स होईल. आफ्टर कोलिजन मॉलिक्यूल ट्रॅव्हल करेल अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. त्यामुळं आफ्टर कोलिजन त्याचा मोमेंटम आला -MVx1. मग त्याच्यावरनं मी चेंज इन मोमेंटम फाइंड केला. चेंज इन मोमेंटम आला -2MVx1. तिथे मायनस साईन इंडिकेट करतं की मॉलिक्यूल लुजेस इट्स मोमेंटम ड्यू टू कोलिजन. पण अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम ऑफ सिस्टम ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. मग मॉलिक्यूल आणि वॉल ही सिस्टम आहे. मॉलिक्यूल मोमेंटम लूज करत असेल तर वॉल मोमेंटम गेन करायला पाहिजे, तरच वॉल आणि मॉलिक्यूल आणि वॉल या सिस्टमचं मोमेंटम कॉन्झर्व राहील. मग त्याच्यावरनं ड्युरिंग इच कोलिजन वॉलनं गेन केलेला मोमेंटम किती आला? 2MVx1. बरोबर आहे. मग F1 इज फोर्स एक्झर्टेड बाय फर्स्ट मॉलिक्यूल. मग त्याच्यावरनं मी फोर्स फाइंड केला F1. त्याच्या अगोदर मी पहिल्यांदा टाईम फाइंड केला, टाईम इंटरवल बिटवीन 2 सक्सेसिव्ह कोलिजन. आता एक मॉलिक्यूल ज्या वेळेला एका सरफेसला 2 वेळेला कोलाईड होतो, त्या कोलिजनमध्ये त्यानं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स असणार आहे 2L आणि त्याची व्हेलॉसिटी असणार आहे V1. मग त्याच्यावरनं पहिल्यांदा मी मॉलिक्यूलनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स फाइंड केलं, टाईम इंटरवल बिटवीन 2 सक्सेसिव्ह कोलिजन. तो आला डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी, ते आलं 2L अपॉन Vx1. मग त्याच्यावरनं मी फोर्स फाइंड केला. फोर्स म्हणजे चेंज इन मोमेंटम पर युनिट टाईम. मग चेंज इन फोर्स आला MVx1 स्क्वेअर अपॉन L. मग हा फर्स्ट मॉलिक्यूलने एक्झर्ट केलेला फोर्स. सिमिलरली मी सेकंड मॉलिक्यूलने एक्झर्ट केलेला फोर्स फाइंड केला, थर्ड मॉलिक्यूलने एक्झर्ट केलेला फोर्स फाइंड केला आणि लास्ट मॉलिक्यूलने एक्झर्ट केलेला फोर्स फाइंड केला. त्याच्यावरनं मी फाइंड केला रिझल्टंट फोर्स एक्झर्टेड बाय ऑल मॉलिक्यूल ट्रॅव्हलिंग पॅरलल टू एक्स ॲक्सिस. सिमिलरली मी फाइंड केलं
force exerted by all molecule traveling parallel to y-axis, force exerted by all molecule traveling parallel to z-axis. त्याच्यावरनं मी प्रेशर काढलं. प्रेशर एक्झर्टेड बाय ऑल मॉलिक्यूल ट्रॅव्हलिंग पॅरलल टू एक्स ॲक्सिस, प्रेशर एक्झर्टेड बाय ऑल मॉलिक्यूल ट्रॅव्हलिंग पॅरलल टू वाय ॲक्सिस, प्रेशर एक्झर्टेड बाय ऑल मॉलिक्यूल ट्रॅव्हलिंग पॅरलल टू झेड ॲक्सिस. त्याच्यावरनं मी ॲव्हरेज प्रेशर फाईंड केलं. ॲव्हरेज प्रेशर म्हणजे पी एक्स प्लस पी वाय प्लस पी झेड अपॉन 3. मग इथे टर्म्सना मी रिअरेंज केलं. त्याच्यावरनं मला C1 C2 CN मिळालं. मग मी RMS व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला घेतला. त्याच्यावरनं C1 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर प्लस CN स्क्वेअरची व्हॅल्यू फाईंड केली. ती व्हॅल्यू किती येते? N स्क्वेअर CRMS, N इंटू C स्क्वेअर RMS येते. मग त्याच्यावरनं मी फाईंड केलं प्रेशर एक्झर्टेड. ह्याच्या मी नोट्स पण सेंड करतो. हे डेरिवेशन 2-3 वेळेला लिहून बघा म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, थांबूया.